अध्यक्ष महोदय, उत्तम विधेयक खरं तर आज येत आहे. पण हे विधेयक येत असताना जसं आपण आज उद्योगाचा विचार केला जातो, उद्योगधंद्यासाठी ज्यावेळेस जमीन घेतली जाते आणि त्याला जो वापराचा कालावधी आहे की 10 वर्षाच्या काळामध्ये हा उद्योगासाठी जर वापरला गेला नाही तर त्याला आणखी 5 वर्षाची मर्यादा आपण वाढवून दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये एक क्लिअरिटी आणखी असणं गरजेचं आहे. समजा जर हा कालावधी संपत आला आणि हा संपत असताना समजा मी उद्योगासाठी ती जागा शेतकऱ्याकडनं घेतली असेल, एका माझ्या कंपनीने घेतली असेल आणि कालावधी संपायच्या वेळेस जर ती मी जागा दुसऱ्या कंपनीला विकली, तो कालावधी तेवढाच राहणार आहे का? नाहीतर काय होईल, या विधेयकाचा चुकीचा गैरवापर केला जाईल. आणि जसं आमचे सहकारी आमचे प्रतोद रणधीर सावरकरांनी जो मुद्दा मांडला की उद्योगाबरोबर कुठेतरी शेतीलाही महत्त्व देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आज शेतकऱ्यांना आपण कुठेतरी न्याय द्यायचा असेल, आज लँड सीलिंग सारखा जो इतका महत्त्वाचा कायदा या राज्यामध्ये आला, या देशामध्ये आला, त्यावेळेसची प्राप्त परिस्थिती आणि आत्ताची प्राप्त परिस्थिती पाहता याच्यामध्ये कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे. आज मॅकॅनायझेशनकडे आपण जायला सुरुवात केलेली आहे आणि मॅकॅनायझेशनला ज्यावेळेस मोठ्या इंडस्ट्री जे पाहतो आपण, तसं शेतीला सुद्धा एक उद्योग म्हणून, एक इंडस्ट्री म्हणून पाहिजे जर आपल्याला वेळ आली तर हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय की एवढ्या कमी क्षेत्रफळामध्ये कुठेही मोठे मेकॅनिझम वापरता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जर ठरवलं, एखाद्या शेतकऱ्यांनी जर खरंच आधुनिक शेती करायची ठरवली तर त्याला एक शासनाचा लँड सिलिंगची एक मर्यादा येते की 54 एकर ही जिरायत भागामध्ये झाली. आमच्या बागायत भागामध्ये तर त्याच्यापेक्षाही कमी क्षेत्रफळ ठेवायची आम्हाला परवानगी. अध्यक्ष महोदय, याचा सुद्धा कुठेतरी शासनाने विचार केला पाहिजे. आज आमची तरुण पिढी आहे, आमच्याकडे माझ्या भागामध्ये अनेक शेतकरी असे आहेत, शेतकरी कुटुंब असे आहेत की जे आज इरिगेशनच्या दृष्टिकोनातनं असतील किंवा फर्टिलायझरचा योग्य पद्धतीने वापर करून कमी क्षेत्रफळामध्ये उत्तम उत्पादन काढायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. जर अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळालं, अशा शेतकऱ्यांना जर त्यांचा व्यवसाय वाढवायची संधी मिळाली, एक शेतीला व्यवसाय म्हणून पाहिजे संधी मिळाली तर नक्कीच कुठेतरी एक बदल होऊ शकतो. त्यामुळे ह्या विधेयकामध्ये जसं आपण उद्योगाचा विचार केला जातो तसा शेतीसुद्धा एक उद्योग आहे आणि आधुनिक काळामध्ये या उद्योगाकडे पाहिलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा दुष्काळ पडत होता, अतिवृष्टी होत होती, त्यावेळेस सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना मदत दिली जात होती. पण ही देत असताना परत करण्याच्या मुभेवरती ही मदत दिली जात होती. अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे ज्यावेळेस कर्जमाफी होते, आमच्या शेतकऱ्यांना कुठेतरी आपण आळशी करतोय. ही कर्जमाफी झाल्यानंतर ते आता नुसते कर्ज काढतात, भरत नाही. त्यामुळे जर कृषीसाठी जर आम्ही बँकेत गेलो तर बँक कर्ज देत नाही. पण उद्योग करण्यासाठी जर ते शेती, तीच जमीन, तेवढंच क्षेत्र जर घेऊन गेलो तर डायरेक्ट ज्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये कन्व्हर्जन होतं त्याचं 4 ते 5 पट व्हॅल्युएशन अध्यक्ष महोदय वाढतं. जी 10 लाखाची जागा आहे ज्याच्यावरती 2 लाख रुपये सुद्धा बँक कर्ज देत नाही, अशा शेतीला ज्यावेळेस आपण इंडस्ट्रीमध्ये कन्वर्ट करतो, ही 40-50 लाख रुपयामध्ये याचं व्हॅल्युएशन जातं आणि ह्याला काही पट्टीमध्ये त्या ठिकाणी बँकिंग फायनान्स केलं जातं. याचा सुद्धा विचार कुठेतरी होणं अध्यक्ष महोदय गरजेचं आहे. आज उद्योगाला जेवढं महत्त्व देतोय, हा कृषीसुद्धा एक उद्योग होऊ शकतो, ॲग्रिकल्चरसुद्धा एक उद्योग होऊ शकतो, याच्याकडे सुद्धा अध्यक्ष महोदय पाहणं गरजेचं आहे. या विधेयकामध्ये जे आपण आज जे जग प्रकार आणत असताना या विधेयकाला जोडून आणखी काय आणू शकतो का, याचं पाहणं अतिशय गरजेचं आहे. या विधेयकाला जोडून आपण जर लँड सिलिंगचा सुद्धा कुठेतरी मार्ग काढता आला, कारण ह्याला काहीतरी विचार केला पाहिजे. ज्यावेळेस लँड सिलिंग ॲक्ट आला त्यावेळेस भारताची परिस्थिती, राज्याची परिस्थिती ही वेगळी होती. पण आत्ताची जी प्राप्त परिस्थिती आहे ही अतिशय वेगळी आहे. आज आमच्या शेतकऱ्यांना न्याय देणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही पाहतो, ज्याला शेती करायची आहे त्याला शेती वाढवता येत नाही आणि ज्याला शेती करायची नाही आहे त्याला सामाजिक बंधनं असतात की ह्यांनी शेती विकली त्यामुळे त्याला शेती विकून धंदासुद्धा करता येत नाही. या सगळ्या बंधनातनं कुठेतरी आपल्याला आमच्या शेतकऱ्यांना मोकळं करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, या विधेयकाला तर नक्कीच आम्ही समर्थन देत आहोत, कारण उद्योगीकरण वाढलं पाहिजे. आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा उद्योगीकरण वाढलं पाहिजे. हे वाढण्याच्या दृष्टिकोनातून या विधेयकाचा नक्कीच फायदा होईल. पण हे होत असताना नुसत्या इंडस्ट्रीज आणून चालणार नाही, तर ॲग्रोबेस्ड इंडस्ट्रीज आल्या पाहिजे. त्याच्यासाठी आणखी काही आपण सवलत देऊ शकतो का, याच्याबद्दल सुद्धा काहीतरी स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे. आणि एखाद्याला जर शेती वाढवायची असेल, माझ्यासारख्या एखाद्या शेतकऱ्याला जर पुढे जाऊन शेती वाढवायची असेल तर त्याला शेती वाढवण्यासाठी या विधेयकात काही मदत होऊ शकते का, याचाही अध्यक्ष महोदय कुठेतरी विचार केला झाला पाहिजे. धन्यवाद अध्यक्ष महोदय.